नमस्कार. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विकहिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. आज कट्ट्यावरती गप्पा रंगणार आहेत चॉकलेटच्या. आपल्या देशातल्या चॉकलेट उत्पादनात ज्या कंपनीचा वाटा 50%पेक्षाही जास्त आहे, जी कंपनी दरवर्षी 54,000 टनपेक्षाही जास्त चॉकलेट तयार करते, ज्या कंपनीच्या चॉकलेटला फक्त आपल्या देशातच नाही तर मिडल ईस्ट, आफ्रिका आणि भारतीय उपखंडातसुद्धा मोठी मागणी आहे, त्या मोर्डे कंपनीचे हर्षल मोर्डे आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. आपल्या आसपासचा असा एकही लहान मोठा माणूस नसेल ज्यांनी मोर्डेंचं चॉकलेट खाल्लेलं नाही. कारण पेस्ट्री, कुकीज, चॉकलेट्स, केक, आपल्या देशात चॉकलेटशी संबंधित दर दुसऱ्या पदार्थात मोर्डेंचं चॉकलेट वापरलं जातं. चॉकलेट व्यवसायामध्ये आज देशात नंबर 1 वरती असलेल्या मोर्डे चॉकलेटची सुरुवात झाली 1983 साली. 5 लाखांच्या भांडवलात सुरू झालेला हा व्यवसाय आज मोर्डे कुटुंबानं 1,000 कोटींवर नेलाय. देशातल्या पार्ले, ब्रिटानिया, मॉन्जिनी, चितळे बंधू, हिंदुस्तान युनिलिव्हर, ताज ग्रुप, CCD, स्टारबक्स, मॅकडोनल्ड यासारख्या कितीतरी नामांकित ब्रँडला मोर्डे चॉकलेटच्या चवीचं वेड आहे. म्हणूनच आपल्या देशात जिथे जिथे चॉकलेट आहे तिथे तिथे मोर्डे असं समीकरण तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. देशातल्या फूड इंडस्ट्रीमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मोर्डेंचा व्यवसाय नेमका सुरू तरी कसा झाला, गेल्या 4 दशकांमध्ये चॉकलेट व्यवसायातला गोडवा त्यांनी कसा जपलाय, अस्सल मराठमोळा आणि मंचरमध्ये तयार होणारा चॉकलेटचा ब्रँड देश विदेशात कसा पोहोचला, याच्या गप्पा आज आपण कट्ट्यावरती हर्षल यांच्याशी मारणार आहोत. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. हर्षलजी, खरं तर म्हणजे आपली जेव्हा भेट झाली त्याच्या काही दिवसच आधी मला कळलं होतं की आपण ज्याला मॉड असं म्हणून चॉकलेटचा ब्रँड जो बेल्जियम आहे का इटालियन आहे असं मनात प्रश्न स्वतःला विचारत होतो, ते प्रत्यक्षामध्ये एकदम अस्सल मराठी मोर्डे आहे आणि ते अगदी आपल्या पुण्यातले मंचरमधले आहेत. आणि हा खूप मोठा सुखद असा धक्का होता. त्याचं मला असं वाटतं एक कारण हेही होतं की मोर्डे कुटुंब प्रसिद्धी आणि याच्यापासनं म्हणजे 100 फूट कायम लांब राहिलेलं आहे. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रातल्या अनेकांना कळेल की त्यांनीही अर्थातच माझ्यासारखं किंवा सगळ्या इथं बसलेल्या सगळ्यांसारखं ते असं बघितलेलं असणार आहे जे प्रत्यक्षात मोर्डे आहे. तर ते चॉकलेट त्यांनी बघितलेलं असणार आहे आणि ते आपले आहेत हे त्यांना या निमित्तानं कळणार आहे. आणि म्हणजे खरं तर ह्या सगळ्या गप्पांची सुरुवात करताना सगळ्यांच्याच मनामध्ये असलेला जो पहिला प्रश्न की चॉकलेटसारख्या व्यवसायामध्ये, मंचरसारख्या भागामध्ये जन्मलेल्या वाढलेल्या एखाद्या कुटुंबानं त्या व्यवसायामध्ये जाण्याचा त्यांच्या मनामध्ये विचारच कसा आला. म्हणजे तुमचं कुटुंबाची बॅकग्राऊंड म्हणजे काय भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये होते, पण त्यामुळं स्वाभाविक मग फळांचे ज्यूस करा, काय पल्प करा वगैरे अशाबद्दल असेल तर कमी कुतूहल वाटेल. पण चॉकलेटमध्ये जावं आणि त्यांनी सगळ्या भारताची बाजारपेठ काबीज करावी, हे काय गंमत आहे की काय जादू आहे? 1972 ते 1982 म्हणजे 1972ला माझ्या वडिलांचं, चंद्रकांत मोर्डे जे ह्या कंपनीचे फाउंडर आहेत, त्यांचं फूड टेक्नॉलॉजी हे आपल्या माटुंग्याच्या, ज्याला आज इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी असं नाव आहे, तिथून त्यांचं ग्रॅज्युएशन झालं. त्या कॅम्पसमधनं त्यांना कॅडबरीमध्ये प्लेसमेंट मिळाली. कॅडबरी ही नामांकित चॉकलेटची कंपनी. 10 वर्ष वडिलांनी तिथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि काही काळ प्रोडक्शन अशा दोन्ही याच्यात रोल बऱ्यापैकी केला होता. आमचं घराचं बॅकग्राऊंड फळं, भाजीपाला आणि कांदा बटाटा याच्या आडतचं, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दोन्हीकडे. वडील नोकरी करत असताना साहजिकच व्यवसायामध्ये कुठेतरी पदार्पण करावं, घराचं बॅकग्राऊंड व्यवसायामध्ये आहे अशी कुठेतरी त्यांना एक आतील उर्मी असावी. आणि व्यवसाय कोणता करायचा याच्याबद्दल जेव्हा त्यांचं 10 वर्षाची नोकरी झाल्यानंतर त्यांनी अभ्यास मात्र सगळे केले. मग ते ब्रेड असो, जॅम असो, पल्प असो, पिकल्स असो, हार्डबॉइल्ड कॉन्फेक्शनरी असो, बिस्किट्स असो, अशा सगळ्या पदार्थांचा आणि त्याच्या विक्रीचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं काही प्रमाणात लक्षात आलं होतं की हे याला थेट कॉम्पिटिशन आपण बाजारामध्ये दुसऱ्या ब्रँडला जाऊन करणं हे थोडंसं आपल्याला तितपत शक्य होईल की नाही माहीत नाही. चॉकलेटमध्येच काही करून का नाही पाहावं. आणि याची
थोडक्यात त्यांनी सुरुवात घरातच केली. घरात एक फार लहान प्रमाणामध्ये, म्हणजे त्याची इंटरेस्टिंग बाब अशी आहे की सिम्पली एक इडली ग्राइंडर आणून त्यांनी चॉकलेटची पेस्ट तयार केली आणि भायखळा आम्ही जिथे राहत होतो तिथे इतर काही बेकरीज, त्यावेळेस बेकरीज खूप कमी असायच्या, भायखळ्यातल्या 2-3 बेकरीज होत्या आणि सर्वात जुनी बेकरी मुंबईमधली अमेरिकन एक्सप्रेस बेकरी. त्याच्यामध्ये हे पदार्थ नेऊन दाखवल्यावरती त्यांना प्रतिसाद चांगला मिळाला आणि तो त्या प्रतिसादाच्या उत्तेजनार्थ त्यांनी याला प्रोडक्शनमध्ये वळवावं अशी त्यांच्या मनामध्ये उर्मी निर्माण झाली. त्यांनी मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला पण होता. सो त्याचा त्यांनी बिझनेस प्लॅन आणि याचा पूर्ण अभ्यास केला आधी आणि तो बिझनेस प्लॅनप्रमाणे चालून हळूहळू पावलं टाकत याला 1983ला सुरुवात झाली. तो जे म्हणजे फळं आडत असून सुद्धा चॉकलेटकडे येण्यामागची त्याच्यातलं हे उत्तर त्यातलं हे आहे. पहिलं त्यांनी जे पेस्ट बनवली चॉकलेटची ती इडलीच्या ग्राइंडरवर बनवली. हो. अच्छा. हो, नाही तो दगडाचा असतो, आपण जो नॉर्मली एखाद्या साऊथ इंडियन हॉटेलमध्ये पाहतो त्याच्यावरती. कारण पैसे त्यावेळेला एवढे उपलब्ध करणं की लगेचच मशीन्स घेऊन येणं वगैरे हे नाही. मग जी साधन सामुग्री अवेलेबल असेल त्याच्यामधनं मी काय योग्य करेल अशा प्रकारच्या प्रक्रियेतनंच आम्ही पहिली 7-8 वर्ष व्यवसाय केलेला आहे. सो याच्याही पलीकडच्या आणखीन इक्विपमेंटच्या अशाच काही कहाण्या आहेत. म्हणजे आम्ही रोस्टरसुद्धा घेताना हा कॉफी रोस्टर आणला एक जुना आणि त्या कॉफी रोस्टरमध्ये आम्ही कोकोबिया भाजल्या आणि मग त्याच्यातून पुढची प्रक्रिया केली. सो जी साधन सामुग्री उपलब्ध होईल आपल्या उपलब्ध असलेल्या पैशामध्ये त्याच्यातूनच तो व्यवसाय पुढे आला. नाही, आता याच्यासाठी चॉकलेटसाठी सगळ्यात बेसिक जे आहे इन्ग्रेडियंट ते कोको. मग ते तुम्ही कुठून करता? सो कोको त्या काळी भारतामध्ये मँगलोरमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात होत होतं. आत्ता त्यांनी कमी केलं आहे, रब्बरची उत्पादन तिथे जास्ती होतं, रब्बरच्या झाडांचं. पण भारतामध्ये केरळ आणि आता आंध्र प्रदेश या 2 भागांमध्ये कोको उगतं. साधारण भारतामध्ये 15,000 ते 18,000 टन कोकोबियांची उपलब्धता होते. पण भारताचं कन्झम्पशन हे 1.5 लाख टनाच्या आसपासवर आहे. सो भारत तसा 80 ते 90% कोको बियांसाठी हा इतर देशांवरती अवलंबून आहे. आणि जगामध्ये वेस्ट आफ्रिकामध्ये घाना, आयव्हरी कोस्ट आणि साऊथ ईस्ट एशियाला इंडोनेशिया हे महत्त्वाचे देश आहेत ज्याच्यामध्ये भारताला कोकोची उपलब्धता होते. आम्ही सुरुवातीला भारतामधून उपलब्ध केलं, आता आम्ही सर्वीकडनं घेत होते. खरं तर म्हणजे चॉकलेट त्यांचा संबंध चॉकलेटशी आला, कॅडबरीशी आला आणि त्यामुळे या व्यवसायाची आपण म्हणू ओळख झाली. पण म्हणजे आता जो पसारा आहे त्याचा इतका प्रचंड तो वृक्ष झाल्यासारखं फैलावलेला आहे, ते अर्थातच सोपं नव्हतं. सगळ्यात मोठी चॅलेंजेस त्यांना त्यावेळेला काय आली आणि खास करून चॉकलेटसारख्या व्यवसायामध्ये आपण जातीच्या वरनं असं बोलू नये, पण टिपिकल मराठमोळ्या घरातल्या लोकांनी चॉकलेटसारख्या जो त्यावेळेला म्हणजे जेव्हा ते सुरू झालं तेव्हा तो फार उच्चभ्रूंच्या वाट्याला चॉकलेट यायची. सर्वसामान्य मराठी कुटुंबांमध्ये चॉकलेट हे फार म्हणजे फारसं सर्रास घरी न येणारं असा तो पदार्थ होता. तर त्याच्यात चॅलेंजेस काय आली त्यांना जेव्हा ते विकायला गेले तेव्हा? सो सुरुवातीला आपला पदार्थ हा आपल्या गिराहिकांनी ॲक्सेप्ट करावा याच्यामध्ये सुरुवातीला काही वेळ त्रास झाला. पण जेव्हा आपल्याला 1 ते 2 नामांकित दुकानं किंवा नामांकित बेकरीज यांनी तुमचं प्रॉडक्ट घेतलं तेव्हा ते हळूहळू काही प्रमाणामध्ये ते सोपं व्हायला लागलं. 87-88 नंतर मला आठवतं आहे की म्हणजे वडिलांना ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये जायचं आहे किंवा ओबेरॉयमध्ये जायचं आहे आणि मी माझा पदार्थ तिथे हा विकायचा आहे हे सांगायचं आहे की हे शेफनी हे घ्यावं, तर त्यातसुद्धा चॅलेंज आला. म्हणजे बेकरीजनी घेतलं पण हॉटेल्स तेवढं त्याला मान्य करत नव्हते, घेत नव्हते. पण एकदा का ते म्हणजे आपण व्यवसाय जोमाने जेव्हा करत असतो तेव्हा गिरायकाच्या दारामध्ये सुद्धा असं कोणतरी उभं असतं की ज्याला त्याचा एक फील येतो, त्याला कळतं की याच्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे आणि त्यांनी प्रतिसाद दिला. तिथे असे काही व्यक्ती होते की ज्यांना वाटलं की ह्या व्यक्तीने हे ट्राय केलं, हे आपलं आहे, हे आपल्या मातीतलं आहे आणि हे प्रयत्न तरी करून बघितला पाहिजे. आणि त्यांनी ती छोटी वाट निर्माण करून दिल्यानंतर त्याला ॲक्सेप्टन्स मिळाल्यानंतर मग एकामागोमाग एक सगळीकडे ते ॲक्सेप्ट होत गेलं. ऑफकोर्स तुमच्या पदार्थाला क्वालिटी लागते, चव लागते, ती तुम्हाला नेहमी तशी सतत ठेवावी लागते. त्या जबाबदाऱ्या आमच्या अंगावरती होत्या. म्हणजे मला तेच विचारायचं होतं की म्हणजे चॉकलेटच्या व्यवसायामध्ये तुमची कॉम्पिटिशन जी असेल ती बहुराष्ट्रीय कंपन्यांशीच मुख्यत्वे असणार आहे. तर मग असं काय होतं
की मोर्डेचा आलेख जो आहे तो कायम चढता राहिला आणि त्याच्याही आधी की ते मोर्डेचं ठेवायचं असं म्हणजे ते काय झालं, कशामुळे त्यांनी नाही, ते आपसूक आलं. म्हणजे आता त्यांना काय- चंद्रकांत ठेवता आलं असतं, त्यांना हर्षल ठेवता आलं असतं, त्यांना हो, पण ते आता तुम्ही एक जॉईंट फॅमिलीमधनं सहकुटुंब तुमचं सगळं आणि त्याच्यात एक मोठा मान आणि मग ते मोरडे असं ते कुठून तरी आलं असावं, पण ते खूपच सोपं होतं ठेवायला. सो ते मोरडे आलं. आणि कॉम्पिटिशन म्हणायचं गेलं तर त्यावेळेला म्हणजे असं आपण मराठी आज आम्ही आमचंच नाव घ्यावं असं नाही, पण साठे बिस्किटही होतं आणि साठे चॉकलेट्सही होतं. आळंदी देऊ रोडला हे मी तिथे उद्युत करू इच्छितो. आणि तेही होते, कॅडबरी होतं त्यावेळेला, ह्या प्रकारचे पदार्थ देत होते. जास्तीत जास्त लोक कॅडबरीचा हा वापर करायचे. त्यावेळेस तुम्ही पदार्थामध्ये आणि पदार्थाबरोबर तुमच्या दिलेल्या किमतीमध्ये ह्या दोघांची जेव्हा एक चांगली सांगड घातली तेव्हा ते गिरायकांना खूप आवडायला लागलं. आणि मग आपोआप दुसऱ्यांचे न आवडते गुण आणि आपले आवडते गुण असं ते समी करत होत 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 ते पुढे गेलं. मला असं वाटतं पहिले 10-12 वर्ष आम्हाला आमच्या किमतीमध्ये आम्हाला बरीच थोडीफार तडजोड करावी लागली, पण ती व्यवसाय स्थापन करताना तुम्हाला ती कुठेतरी करून तग धरून राहावं लागतं. व्यवसाय हा 2-3 वर्षामध्ये तसा सक्सेसफुल होत नाही आणि एकदा का तिथे तो तग धरला नंतर तुम्हाला एखाद्या वेळेस तुमच्या क्वालिटीमुळे लोक पैसे द्यायला चालू करतात. सो हे काही चॅलेंजेस आम्हाला सुरुवातीला बऱ्यापैकी आले. नाही, पण आता जेव्हा मागं वळून तुम्ही लोक सगळे बघता तेव्हा अशा कोणत्या गोष्टी होत्या किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नव्या उद्योजकांनी कायम डोक्यात ठेवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, आणि असं काय होतं मोर्डेंच्याकडं की ज्याच्या जोरावर त्यांना एवढी भरारी घेता आली? सर्वप्रथम प्रॉडक्टवरती फार मोठं लक्ष दिलं पाहिजे. एकदा तुमचा प्रॉडक्ट बरोबर आला, तो जर कोणतं गिरायकाचा कोणता प्रॉब्लेम किंवा सोल्युशन त्याला देत असेल प्रॉब्लेमला, तर ते सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर गिराईक तुम्हाला त्यानंतर फक्त त्या पदार्थामुळे घेत नाही, पण त्याला त्याच्यातून काहीतरी आणखीन फायदा मिळतं म्हणून घेतं. तोपर्यंत तुम्हाला व्यवसायामध्ये तो तग धरता आला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. हे आजच्या उद्योजकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मॅच्युअर उद्योजकतेच्या जगामध्ये हे आणखीन आणि आणखीन कठीण होत चाललेलं आहे, कारण बरेच लोक सगळेच व्यवसाय बरेच लोक करू शकतात, पण त्याच्यात तग कोण धरू शकतं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यात वेगळं काय करू शकतं हे खूप महत्त्वाचं आहे. सतत तुम्ही वेगळे काय करू शकता हे आणखीन महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या ब्रँडचा रिकॉल क्रिएट करता आला पाहिजे, हे त्यात आणखीन महत्त्वाचं आहे. जेव्हा रिकॉल एकदा क्रिएट होतो मग ते येणाऱ्या मागच्या इतर दुसऱ्या प्रॉडक्ट्सला किंवा ब्रँड्सला डिफिकल्ट जातं की तुम्हाला तुमच्याबरोबर स्पर्धा करायला. पण मग तुमचा जो रिकॉल आहे तो चवीमुळे आहे असं? हो, आमचा रिकॉल हा चवीमुळे आहे सुरुवातीपासून. आणि आत्ता एवढ्या वर्षाची चॉकलेटची जर हिस्ट्री आपण पाहिली तर हीच चव आज 30 वर्ष 40 वर्ष आपण सगळे सर्व पदार्थांमध्ये घेतो आहे. सो ही एक भारताची चव झालेली असं आपण याला म्हणायला काहीच हरकत नाही आहे. नाही, पण बऱ्याच प्रेक्षकांना हे नाही कळणार की ज्या कंपनीचा 50% मार्केट भारतातलं जे चॉकलेट्स आहे त्याचा वाटा ज्या कंपनीचा 50% आहे, तर आपण तर वैयक्तिकरित्या ते चॉकलेट कधीच खाल्लेलं नाही आहे, आपल्याला असं त्यांना वाटू शकतं, किंवा आपण ते विकत घेतलेलं नाही आहे. तर मोरडे असतात कुठं, म्हणजे मोरडे करतात काय चॉकलेटमध्ये? सो मी त्याला इंग्रजीमध्ये चॉकलेट बिहाइंड द डोअर्स म्हणतो, किंवा आपण दरवाजा मागील चॉकलेट आहे. मग ते बेकरीचं दार असो, मग ते हॉटेलचं दार, हॉटेलच्या किचनचं दार असो, ते फॅक्टरीचं दार असो, किंवा ते आपल्या स्वतःच्या घरच्या किचनचं दार असो. तर आम्ही नॉर्मली वी आर चॉकलेट ॲज अन इन्ग्रेडियंट कोणत्याही पदार्थामध्ये आहोत. म्हणजे आपण बेकिंगचे प्रॉडक्ट्स बनवू, आपण पॅटिसरी बनवू, आपण बिस्किट्स बनवू, केक्स बनवू, घरची मिठाई बनवू, किंवा आईस्क्रीम्स बनवू, किंवा आज कोणतेही स्नॅक्सचे पदार्थ बनवू ज्याला आपण चॉकलेट्स कोट करतो. तर ह्या सगळ्या पदार्थांमध्ये हे चॉकलेट जातं. फक्त जातं मोरडे आहेत बऱ्यापैकी. म्हणजे आज बऱ्यापैकी ह्या बिस्किट्सच्या मोठे ब्रँड्स आपण पाहतो, ITC, ब्रिटानिया आणि पार्ले. आपण आज हाईड अँड सीक खाल्लं आहे, आपण आज गुड डे खाल्लेला आहे, आपण आज मिलानो खाल्लेला आहे, चॉकोलश खाल्लेला आहे. या सगळ्या पदार्थांमध्ये आमच्या चॉकलेटचं पदार्थ ते वापरतात. आता पार्लेचं हाईड अँड सीक फार प्रसिद्ध, म्हणजे चॉकलेट त्याच्यामध्ये पहिल्यांदा आलं असं मी म्हणेन. तर त्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हो. सो झालं असं की त्या साधारण 1997च्या आसपास
पार्लेला नवीन प्रॉडक्ट्स करायचे होते, पार्ले जीच्या बियॉन्ड आणि क्रॅक जॅक आणि या सगळ्या प्रॉडक्ट्सच्या बियॉन्ड. आणि ही कल्पना म्हणजे पार्लेचे जे प्रमुख आहेत विजयभाई चव्हाण, तर विजयभाई चव्हाणांना आवड आहे की योग्य ती गोष्ट हुडकून काढायची, मग तिचा अभ्यास करायचा, ती भारताच्या बाजारपेठेकरता योग्य बनवता कशी येईल, योग्य किमतीत बनवता कशी येईल याचा ते पूर्ण अभ्यास करायचे. त्यांनी चंद्रकांत सरांना फ़ोन केला, म्हटले चंद्रकांत भाई मुझे ये दाना जो है ना चॉकलेट का वो दाना चाहिए. मग डॅडीनी विचार केला मशीन तर नाही आहे याच्याकडे, माझी करायचं कसं. आणि इतर आमची टेक्निकल टीम आणि डॅडी असं त्यांनी जेव्हा माझ्या वडिलांनी त्यांनी जेव्हा ते पाहिलं तर मग त्यांच्या लक्षात आलं की आपण घरी सांडगे जसे पाडतो तसे आपण जर काही पद्धत केली तर काय होईल, बुंदी पाडतो की बुंदी पाडतो तशी. सो मग ते आपण तशी चाळण बनवली, त्या चाळणीला तो योग्य ठोका कसा लागेल ते बघितलं, खाली ते प्लॅस्टिकच्या एका शीटवरती येईल ते कसं बघितलं, मग ते लवकर थंड कसं होईल ते बघितलं. आणि असे ते पहिले 10 किलो बनवून त्याचा एक डबा किंवा सॅम्पल आपण म्हणूया तो पार्लेमध्ये गेला. त्यांनी ट्रायल्स केल्या, आवडलं, चव आवडली, त्यांच्या प्रॉडक्टमध्ये बिस्किटही छान निघालं आणि तिथून पुढे हाईड अँड सीकचा हा असा जन्म. सो आम्ही याला को क्रिएशन म्हणतो आमच्या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आमची गिराईक आणि आम्ही मिळून काहीतरी भारताच्या लेवलला ते काहीतरी बनत असतो. अशीच एक दुसरी स्टोरी आपण जर आज बघितली तर ITCचं डार्क फॅन्टसी हे चॉकलेट बिस्किटचे आहे, तर याच्या आतली क्रीम जी आहे ही को क्रिएशन आहे. म्हणजे ITCनी असंच चंद्रकांत सरांना सांगितलं की आपण हे काहीतरी आम्हाला आतमध्ये लिक्विड पाहिजे, पण म्हणजे ते कारण बेकिंगमधून गेल्यावरती बिस्किट हा तुमचा ओव्हन जो असतो तो बऱ्यापैकी टेम्परेचरला असतो 200 डिग्रीला वगैरे, तर मग ते काळं होऊ शकतं, ते त्यातलं तेल सुकू शकतं, असे बरेच प्रकार असतात. कुठेतरी टेक्नॉलॉजीचा त्याच्यामध्ये काहीतरी भाग आहे. तर मग ते आम्हाला तुम्ही असं डेव्हलपमेंट करून द्या की चॉकलेट तुटलं की आतमध्ये ते लिक्विड असलं पाहिजे ते बाकी चॉकलेट तुमचं. मग ते को क्रिएशननी तो एक आम्हाला त्याचा फार आनंद आहे, अभिमान आहे. कारण आज कॅटेगरीज जेव्हा निर्माण होतात पदार्थामध्ये आणि ब्रँड्समध्ये तर ते खूप सुख देऊन जातात. आज ITCसाठी डार्क फॅन्टसी ही एक कॅटेगरी आहे तसं बघायला गेलं तर, तो एक स्ट्रॉंग पिलर आहे त्यांच्या फूड बिझनेसचा. सो पण आता जेव्हा तुम्ही मागं वळून बघताय तेव्हा हे जे यश आहे, ही जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमच्या लेखी टर्निंग पॉईंट बिझनेसच्या दृष्टीनं कोणता होता? भारताच्या गिरायकाच्या खिशात पैसा येणे हा आमच्या दृष्टीने सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट. मध्यम वर्ग वाढत जाणं, त्यांनी निवडणं. मला असं वाटतं की IT बबल जो झाला 1998-99ला आणि बऱ्याच म्हणजे यंग लोकांकडे आणि त्याच्याबरोबर कॅफे झाल्या भारतामध्ये, किंवा लोकांनी केक हा जास्तीत जास्त वापरायचा ठरवला सेलिब्रेशनमध्ये. ह्याला कुठेतरी आपण स्पर्ट म्हणूया एक बिझनेसमध्ये. आणि मग त्याला व्हॉल्यूम बिल्डअप झाला आणि मग प्रत्येकाने मग पुढच्या लोकांनी म्हणजे मी त्याला दुसरा टप्पा 2003-2005चा बिस्किट इंडस्ट्रीचा म्हणतो. म्हणजे की ज्यांनी FMCGनी उचललं की मी आता माझ्या पदार्थामध्ये चॉकलेट वापरणार आहे. से आपण जर पूर्वी बघितलं बिस्किट आपण काय खायचो किंवा केक काय खायचो, केक खाताना मावा केक खायचो एका काळी. चॉकलेट केक हे कधी आपल्याला बेकरीच्या कॅबिनेटमध्ये दिसलेलं नव्हतं. पण जसं चॉकलेट केक यायला लागलं तसंच गिरायकांनी ते अवलंबलं. तसंच FMCGमध्ये चॉकलेट अवलंबून एक नवीन प्राईस पॉईंट निर्माण झाला. नाही तर प्राईस पॉईंट नॉर्मली गिराईक देत नव्हतं तसं. आणि मग ह्या सगळ्याला व्हॉल्यूम मिळत गेला. जसं तुम्हाला व्हॉल्यूम मिळतो बिझनेसमध्ये, एक स्केल वाढतो. मला असं वाटतं तो एक मोठा टर्निंगचा टप्पा होता FMCGनी आणि कॅफेजनी एवढे पैसे याच्यावरती सगळ्यांनी खर्च करणं. हर्षलजी, पण आता आम्ही ऐकतोय ते सगळं खूप इंटरेस्टिंग वाटतंय आणि तुम्ही म्हणताय की ते चॉकलेट बिहाइंड द डोअर्स, पण हा कधी विचार नाही आला की आता जसं डेअरी मिल्क, प्रत्येक लहान मूल डेअरी मिल्क खातंच किंवा 5 स्टार अशासारखा पण काही चॉकलेटचा ब्रँड आपणही तयार करू शकतो? कारण सगळं चॉकलेट तर तुमच्याकडूनच जातं, तुमच्या सगळ्यात तुमची त्याच्यात काय म्हणता येईल की मास्टरी आहे. मग अशावेळी त्या कॉम्पिटिशनमध्ये की आता इतके वर्ष आपण बिहाइंड द डोअर्स करतोय, तर अशा पद्धतीचं चॉकलेट बनवणं किंवा असा ब्रँड एखादा छोटा विचार बऱ्याचदा येतो, मानसही होतो, धाडस होत नाही असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की व्यवसायामध्ये पहिलं विकलं गेलं पाहिजे. सो आम्ही व्यवसायामध्ये काय म्हणतो, म्हणजे आम्ही ह्या धंद्याला मी गमतीने असं सांगतो की रिटेल चॉकलेट बनवणारे जे आहेत ते पदार्थ आधी बनवतात आणि विकायला मग जातात. आम्ही ऑर्डर आधी घेतो आणि मग आम्ही बनवायला जातो आणि त्याचे पैसे घेतो. सो थोडक्यात हे 2 वेगळ्या प्रकारे व्यवसाय करायची पद्धती आहेत. आमचा DNA वेगळा आहे, त्याचा DNA वेगळा आहे. किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं, मला कोणीतरी सांगितलं होतं
मी केटरिंग करणारी व्यक्ती होती, त्यांना म्हटलं सर तुम्ही रेस्टॉरंट का नाही चालू करत, तुमचं खूप चांगलं जेवण आहे. तर ते म्हटले हर्षल भाई हम रेस्टॉरंट में नमक ऐसा डालते हैं, हम नमक ऐसा डालते हैं. म्हणजे सो त्यातला तो फरक आहे. करायला करता येईल, पण त्याचा व्यवसाय चालवण्याचा DNA जो आहे तो पूर्ण वेगळा आहे. आपल्याला पदार्थ बनवता आला म्हणजे तो विकता येईल असं नाही. सो मला असं वाटतं याचं ॲन्सर आहे की हळूहळू आम्ही सुरू केलं पाहिजे, कुठेतरी विकलंही पाहिजे ते, पहिली गोष्ट हळूहळू, आणि मग जर त्याला जोम मिळाला तर आपण ते पुढे करूया. दुसरं याच्यात एक इंटरेस्टिंग भाग असा आहे की आम्ही जे चॉकलेट देतो ते आता बरेचसे रिटेलमधले लोक घेतात. म्हणजे काय, घरी ते लोक छोटे चॉकलेट्स बनवतात, मग ते विकतात. अन्य काही वेफरवरती कोट करणारे, एनरोप करणारे लोकंसुद्धा घेतात आणि विकतात. तर हे आमचे गिराईकच आहेत. मग बऱ्याचदा व्यवसायामध्ये हे एक अनसेड वाक्य आहे की तुमच्या गिरायकांचा बिझनेस तुम्ही करायला जाऊ नका. सो त्यांना त्यांचा करू द्या, तुमचा तुम्ही करा. आणि हे एक मुख्य कारण आहे. त्याच्यामध्ये आधी पडायच्या आधी माणसाने विचार करायला पाहिजे की हे आपण करावं की नाही करावं. हर्षलजी सांगितलं या पद्धतीने, तर आता ह्याचा जो तुम्ही उल्लेख केलात की घराघरात ज्या गृहिणी केक्स बनवतात, चॉकलेट्स बनवतात, त्यांना खूप मागणी आहे. कोविड नंतर आपण खास करून पाहिलं की त्या होममेड पदार्थांना किती पसंती दिली जाते. तर चॉकलेटचा व्यवसाय देशभरामध्ये आगामी काळात किती मोठा होणार आहे, किती स्कोप आहे चॉकलेट बिझनेसला, मग तो घरच्या पातळीवर असो किंवा कॉर्पोरेट लेवलला असो. सो आपण दोन भागात बघूया याच्याकडे. जसं आता यांनी सांगितलं कन्झ्युमर चॉकलेट आपण ज्याला म्हणतो रिटेल बिझनेस, आणि एक हा B2B बिझनेस. B2B हा तसा फार छोटा आहे, पण चॉकलेट हा माझ्या अंदाजाने साधारण 10 ते 15% याच्यामध्ये दरवर्षी याच्यामध्ये वाढ होण्याची बऱ्यापैकी पॉसिबिलिटी आहे या व्यवसायामध्ये पुढचे 10 वर्ष. ओके, व्हॉल्यूममध्ये. म्हणजे आज जर समजा भारतामध्ये मी असं म्हणेल की आपण कोकोबीन 1.5 लाख टन यूज करतो आहे असं आपण म्हटलं, तर त्याच्यामध्ये दरवर्षी 10% वाढ होण्याची बऱ्यापैकी चांगली शक्यता आहे. त्याच्यात 2 कारणं आहेत. जॉग्राफिकली अजून ते तेवढं डीपली पोचलेलं नाही आहे किंवा पोचण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि डिस्पोजेबल इन्कम वाईज लोक चॉकलेटकडे पैसा खर्च करण्याची लोकांची क्षमता पुढे पुढे वाढत जाईल आणि ते लोक तसं चॉईस करतील ह्या ना त्या पदार्थामधनं. सो बऱ्यापैकी त्याच्यात स्कोप आहे. मी आत्ता नगरला जात असताना पुण्याहून बघितलं तर म्हणजे रस्त्यावरची जी दुकानं आहेत, दर 4 दुकानांमागं एक बेकरी आहे. हो. आणि त्या बेकरीमध्ये आणि ते बेकरी, केकरी वगैरे असं काही काही. आणि मग ते कारण वाढदिवसांना केक कापणं म्हणजे जर केक नाही कापला तर वाढदिवस झालाच नाही असं वाटण्यासारखी स्थिती आहे. आणि त्यामुळे हे आणखीन जेवढं पसरेल तेवढं अर्थात मोरडे वाढत जाणार आहेत. हो. आणि युरोपातलं चॉकलेट जे आहे जनरली ते खूप फाईन क्वालिटीचं मानलं जातं किंवा जगातलं सर्वोत्कृष्ट मानलं जातं. हो. तर ही चव कशी डिसाईड होते, म्हणजे त्या तुलनेमध्ये आत्ताचं आपलं चॉकलेट भारतातलं नेमकं कुठे आहे आणि का युरोपातलं चॉकलेट दी बेस्ट मानलं जातं? सो काही प्रमाणात रॉ मटेरियल इन्ग्रेडियंट्सचा भाग असतो. रॉ मटेरियल इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही कोको, तुमची डिसिप्लिन किती आहे, कोकोचा राईट फ्लेवर, राईट टाईपचं बीन आणि त्याला राईट प्रोसेस करण्याची, ही डिसिप्लिन पहिली गोष्ट खूप महत्त्वाची. ती युरोपमध्ये बऱ्यापैकी इतक्या वर्षाची त्यांची टेक्नॉलॉजी, इतक्या वर्षाचा तो प्रॉडक्ट तिथे बनवण्याचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ते लोक बऱ्यापैकी चांगल्या प्रकारामध्ये ते करतात. दुसरी गोष्ट, डेअरीसारखं इन्ग्रेडियंट जे आहे म्हणजे मिल्क पावडर, दूध पावडर ज्याला आपण म्हणतो, तर तिथलं जे म्हणजे ओपन ग्रेझिंगवरचं मिल्क आहे बऱ्यापैकी, आणि प्रत्येक ओरिजिनमधल्या त्या मिल्कचं हे चांगलं असतं, म्हणजे वेगळं वेगळं असतं. सो मला असं वाटतं की तिथल्या मिल्कच्या आणि डेअरी प्रॉडक्ट्सची क्वालिटी खूप चांगली आहे. सो रॉ मटेरियल इन्ग्रेडियंट्सला पहिला फरक पडतो. दुसरा, तुम्ही प्रोसेसिंग किती चांगलं त्याला फरक पडतो. भारताचं चॉकलेट त्या तुलनेमध्ये कसं आहे असं जर मला उत्तर द्यायचं झालं तर मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी मजल गाठलेली आहे, आणि मला असं वाटत नाही की भारत कुठे कमी पडेल त्या प्रकारचे चॉकलेट्स बनवण्यामध्ये. काही जागेंमध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट्स मिळायला थोडाफार त्रास आहे, म्हणजे काही इम्पोर्ट्स होऊ शकत नाहीत. त्यामुळे म्हणजे आज डेअरीचे तुम्ही डायरेक्ट इम्पोर्ट्स करू शकत नाही भारतामध्ये मिल्क पावडरचे वगैरे. चांगल्या क्वालिटीच्या मिल्क पावडर्स उपलब्ध झाल्या, काही ड्युटीज आपल्याला जर काही बीन्सवरच्या याच्या त्याच्या कमी झाल्या तर आपल्याला निश्चित सगळे चांगले इन्ग्रेडियंट आणून, टेक्नॉलॉजी हा विषय नाही आहे, करता येईल का हाही विषय नाही आहे. विषय आहे की तुम्हाला चांगले पदार्थ मिळतील का आणि तुम्ही तो डिसिप्लिन बाळगाल का, ह्या 2 विषयामध्ये हा
प्रश्न सुटेल मला असं वाटतं. पण हा व्यवसाय तुम्ही तुमचे सगळे प्लॅन्ट्स वगैरे जे आहेत ते मंचरला आहेत. बरोबर. तर शहराच्या म्हणजे पुण्यामध्ये किंवा म्हणजे अगदी गावात जाऊन तो प्लॅन्ट करावा असं काय त्याच्या मागची प्रेरणा होती? ती गोष्ट आहे छोटीशी. म्हणजे भांडवल कमी होतं. वडील आता प्लांट टाकायचा कुठे, घरात तर चॉकलेट बनवू शकणार नाही एवढं, म्हणून जागा शोधायला निघाले. जागा बघेपर्यंत खोपोली, लोणावळा इथपर्यंत पोचल्यानंतर आजोबांनी सांगितलं की इथपर्यंत आलायचंच तर मग आपलं गाव काय फार दूर नाही आहे. सो मंचर हे आमचं गाव आहे आणि आपल्या घराच्या बाजूला एक आउट हाऊस पण आहे. तर आता सध्या काही बांधावं लागणार नाही, आउट हाऊसमध्ये सुरू कर, म्हणजे फक्त मग ते मशीन घेऊनच आमचं काम पूर्ण झालं. आणि त्याचा विस्तार तिथे झाला सगळा. एकदा विस्तार झाला प्लांटचा की तुम्ही तो हलवत नाही. आणि ते बऱ्यापैकी जम बसून गेला आणि लोकलही आम्हाला एम्प्लॉयमेंट म्हणा किंवा लोकांची चांगली साथ मिळाली आणि हळूहळू तिथे केपेबिलिटी बिल्डिंगही झालं सगळ्याचं. मी असं ऐकलं की तुमच्याकडं काम करणारे जवळपास 100% मराठी, तर ते काय ठरवून आहे की मराठीच लोकांना द्यायची नोकरी? मराठी लोकांना द्यायची नोकरी हे म्हणण्यापेक्षा स्थानिकांना. सो हा एक धोरण पहिल्यापासून जीवाशी बाळगलेला आहे की आमचं DNA तसं आहे की आम्ही जवळजवळ 2010-2014 पर्यंत आमच्या 20-30 किलोमीटरच्या पेरिफेरीमधलेच आमचे सगळे वर्कर्स होते. त्यांना तो एक किती लोक काम करतात? एम्प्लॉयमेंट मिळत होतं. 800 लोक कामं करत असं साधारण प्लांटला. ओव्हरऑल व्यवसायामध्ये 1000 लोक आहेत आणि सर्व मराठी आहेत. आज आम्ही जाणून बुजून असं सांगतो की तुम्ही पहिल्यांदा ट्राय करा की महाराष्ट्रामधली लोक आपल्याला कामगार मिळत असतील तर आपल्याला ते हवे आहेत. आपल्याला सध्या इतर स्टेटमधले नको आहेत. तोही एक ज्वलंत प्रश्नच आहे. एक जीवाशी विषय तो जास्ती आमच्या जीवलग आहे, तर आम्ही तसंच तो मेंटेन केलेला आहे. सर, मोरडेसारखा ज्या वेळेला ब्रँड फेमस झाला त्यावेळेला तुमची थेट कॉम्पिटिशन सुरू झाली ती परदेशी कंपन्यांच्या चॉकलेटशी. हो. बरेच वेळेला भारतात असं पाहिलं गेलं की जे मोठे ब्रँड झाले ते टेक ओव्हर केले गेले किंवा ते इतर कंपन्यांनी विकत घेतले. हो. असा कधी तुमच्याबद्दल प्रयत्न झाला का? हो. सो आम्हाला 2011-2012 पासून असे प्रयत्न बऱ्याचदा आम्हाला प्रसंग आले, आम्हाला विचारणा आली. 1-2 वेळा आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टीही केल्या. पण काही का होईना नाव तुमचं स्वतःचं त्याच्याशी जोडलेलं आहे. वडिलांनी एवढं आणि आमच्या इतर जॉईंट फॅमिलीमधल्या आमच्या घरच्यांनी जेवढं त्याच्यामध्ये काम ओतलेलं आहे, आज एवढ्या वर्षाच्या मेहनतीनंतर तुम्हाला आज हा स्तर मिळालेला आहे, तर याला आपल्याला आणखीन वाढवता येईल का हा विचार करायच्याऐवजी आपण हातमिळवणी करायची, कुठेतरी घाबरायचं, मग ते कुठेतरी कोणाला तरी द्यायचं, हे बघण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण तो पुढे कसा न्यावा याच्यावरती जास्ती भर द्यावा. अशा विचाराने मी आत्तापर्यंत तो टाळतच आलेलो होतो. आले दबाव आले, पण आम्ही त्या दबावाला नाही म्हटलं. आणि तो प्रश्न तुम्ही विचारला त्याचा सांगतो. शिवाजी महाराजांच्या त्या एका वाक्यावर आहे, छातीवर घेईन पाठीवर घेणार नाही. पण मग म्हणजे तुम्ही उलटा दबाव आणलेला आहे का की अजून आपण नाही. कंपन्या घेण्यासाठी ताब्यात? अजून नाही. मला ते कृतीतून करायला आवडेल. अच्छा. हां, कृती झाल्यानंतर पण आहे म्हणजे प्लॅन मध्ये आहे की आपण जगातल्या मोठ्या चॉकलेट कंपन्या मोरडेंच्या छत्राखाली हो 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 करणार. याला जोडून एक प्रश्न आहे, म्हणजे आत्ता तुम्ही जे सांगत होतात त्याला मी जवळपास गेली 7-8 वर्ष तुमचं प्रॉडक्ट वेगवेगळ्या शेल्फवर बघितलेलं आहे. ॲज अ कन्झ्युमर जेव्हा जेव्हा असं वाटलं की मला हे प्रॉडक्ट नको आहे, तर तुमच्या प्रॉडक्टचं कौतुक आहे की मला ऑप्शन्सच नाही आहेत. एक. आणि दुसरं, जर मला चुकून ऑप्शन मिळाला तर त्याची प्राईस आणि तुमच्या प्रॉडक्टची प्राईस याच्यामध्ये वास्ट डिफरन्स आहे. तर एक, याच्यामागची स्ट्रॅटेजी काय होती हा माझा पहिला प्रश्न. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की भारतासारख्या प्रचंड टेम्परेचर असणाऱ्या देशामध्ये थंड टेम्परेचरला ठेवण्याची गोष्ट प्रोड्यूस करणं आणि ती रिटेलमध्ये नेऊन विकणं हे किती चॅलेंजिंग होतं, असे 2 प्रश्न. ओके. सो पहिल्या प्रश्नाचं असं आहे की जेवढं तुम्ही व्यवसाय लीन कराल, म्हणजे नको तिथे नको त्यावेळी खर्च करणार नाही, तेवढं तुम्हाला तुमचा पदार्थाची किंमत जी आहे ती रिजनेबल ठेवता येईल. स्केल आला की तरी तुम्हाला ती रिजनेबल ठेवता येते. आणि दुसरं आपल्याला पाहावं लागतं की जेवढं जास्तीत जास्त गिराईक घेईल तेवढं माझी अपॉर्च्युनिटी याच्यामधली पुढे जाईल. आणि अनुभव असा आहे मागच्या 20-30 वर्षांचा की आपण ज्याला वर्ड ऑफ माउथ म्हणतो त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग मार्केटिंग कुठलं नाही आहे.
तर जेवढी जास्ती लोक घेतील तेवढं जास्ती वर्ड ऑफ माउथ होईल, तेवढं तुमचं प्रसिद्धी ही तुम्ही पैसे न खर्च करता जास्ती होईल, ती ऑटोमॅटिकली तुमच्या प्राईसमध्ये आतमध्ये येते. त्यामुळे आपण प्राईस इफेक्टिव्ह ठेवणं ही आपली जबाबदारी आणि ती त्यामुळे आमची दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी इफेक्टिव्ह असते. आणि टेम्परेचर आधी चॅलेंजेस भरपूर होते आपल्याला, पण आता कोल्ड चेनला गव्हर्नमेंटनी बऱ्यापैकी प्रोत्साहन दिलेलं आहे. कोल्ड चेन अवेलेबिलिटी आहे. आमच्या सगळ्या चॉकलेट्स आता रिफर व्हॅन्समधनं आमच्या डिस्ट्रीब्युटरपर्यंत तरी जातात. डिस्ट्रीब्युटर सिटीमध्ये जेव्हा नेतात तेव्हा दिवसाचा जो काही सप्लाय चेन आहे तो नॉर्मल व्हॅन्समध्ये वगैरे होतो. उन्हाळ्यामध्ये चॅलेंजेस वाढतात, इतर काळामध्ये 7-8 महिने तरी काही तसा प्रॉब्लेम येत नाही. सर ह्याच्यावरच एक विचारायचं होतं की तो 83 ते 2000 मधला जो पिरियड आहे किंवा तो जो मधला पॅच होता, तर त्याच्यातली चॅलेंजेस काय होती? कारण कुठेतरी वाचल्याच आठवतं की पहिला चॉकलेटचा तुमचा स्लॉट हा बैलगाडीतनं एस टी स्टँडपर्यंत गेला हो, होता. हो. आता तुम्ही कोल्ड चेनचा उल्लेख करताय, सगळं ॲडव्हान्स झालंय, तर 83 ते 2000 ह्या टप्प्यामध्ये कोणकोणती चॅलेंजेस होती? सो 83 ते 87 मध्ये मंचरला फोन नव्हता. जाऊन आपल्याला कॉल बुक करायला लागायचा एक्सचेंजमध्ये, तिथे थांबायला लागायचं. फोन आल्यानंतर तो अटेंड करून मग परत यायचं. उदाहरणार्थ म्हणजे हे 83 ते 87चं झालं. तुमची मशीन बिघडली तर तुम्हाला तो पार्ट कुठे नीट करून मिळणार आहे, कधी येणार आहे हे माहीत नाही, तोपर्यंत प्लांट आणि वर्कर्स सगळे बसून राहतील, अशा प्रकारचे चॅलेंजेस होते. ट्रान्सपोर्टचा तुम्ही उल्लेख केला, स्वतःची ट्रान्सपोर्ट नव्हती किंवा ट्रान्सपोर्टमध्ये पाठवावं एवढी संख्या नव्हती मालाची. मग काय करायचं, जे अवेलेबल आहे तर मग एस टी जाते मुंबईला तर एस टीनी पाठवूया, मग एस टीपर्यंतसुद्धा माल न्यायला बैलगाडी होती तर बैलगाडीने नेऊया, अशी ती सुरुवात होती काही काळांमध्ये. त्यानंतर 87 नंतर मला वाटतं कॅपिटल उपलब्ध होण्याची चॅलेंजेस होती आम्हाला. त्यानंतर आम्हाला 93 नंतर आम्हाला 1-2दा आमच्या लेबर स्ट्राईक्सला सामोरं जावं लागलं आम्हाला. 89ला, 93ला, 99ला अशा 2-3 वेळा झालं. अशा प्रकारचेही चॅलेंजेस आम्हाला आले. आणि 93 ते 99मध्ये आम्हाला आपले इक्विपमेंट जे आहेत ते इक्विपमेंट लोकल इक्विपमेंट न वापरता आम्हाला परदेशी महागाचे इक्विपमेंट हे युरोपवरनं घेऊन येणं, ते स्थापित करणं, तेवढं कॅपिटल बिझनेसमध्ये वारंवार टाकत राहणं, या प्रकारच्या चॅलेंजेस होत्या. आणि त्यानंतर पुढे नवीन नवीन पदार्थ काढणं 99 नंतर, कारण मग लोकांची उत्सुकता वाढलेली होती. सो मग ते नवीन नवीन पदार्थ काढून टाकणं. सो असं व्यवसायाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती हे वेगळे वेगळे चॅलेंजेस. आणि जसं यांनी आता विचारलं 2011-12ला तुम्हाला द्यायचा आहे का तुमचा व्यवसाय, असंही एक चॅलेंज. आणि मग तुम्ही इथून पुढे काय करणार जर तुम्ही दिलं नाही तर, असाही एक चॅलेंज. असं हे वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती वेगळे वेगळे चॅलेंजेस. हा फॅमिली बिझनेस आहे. सो जनरली काय होतं की बरेच मोठे मोठे फॅमिली बिझनेसेस स्प्लिट झालेले आपण पाहतो. मग त्याच्या वेगवेगळ्या उपशाखा वेगवेगळ्या नावानं सुरू होतात. मोर्डे फॅमिलीनं, कुटुंबानं हे सगळं कसं टिकवलं? तुमची सिस्टीम काय आहे? तुम्ही सगळेजण कंपनीत काम करता, तर ती सिस्टीम कशी आहे तुमची? आमची सिस्टीम अशी आहे की आम्हाला सुयोगानं आम्हाला आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज योग्य प्रकारे वाटल्या गेलेल्या आहेत. कोणाकडे इंजिनिअरिंग आहे, कोणाकडे सेल्स आहे, कोणाकडे प्रोक्युअरमेंट आहे, कोणाकडे फायनान्स आणि R&D आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी आहे. दुसरी गोष्ट, नेहमी ते कम्युनिकेशनमध्ये सगळ्यांनी राहावं. आणि आमच्याकडे जो पिलर म्हणजे आमचे जे फाउंडर आहेत, सो शेवटी सगळ्या सोल्युशन्सकडे आम्हाला काही अडलं तर आम्ही त्यांच्याकडे जातो. डिसिशन हा त्यांचाच फायनल असतो बऱ्याचदा. सो आम्ही एक गोईंग टू द पीक हा आम्ही एक बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवलेला आहे. एका व्यक्तीचं जर आपण ऐकलं म्हणजे बिझनेसमध्ये लीडरचं, आणि इथे आमच्याकडे चेअरमन आणि फाउंडर आमचे चंद्रकांत मोर्डे यांचं, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या सुलभ होत जातात. ऐकायचं आणि पुढे चालायचं. बिझनेसचा जो प्रॉब्लेम आहे, सोल्युशन आहे, तो सोडवायचा. आणि मला असं वाटतं कुठेतरी हा आम्हाला वारसा आहे आमच्या आजोबांचा, ज्यांनी जॉईंट फॅमिली आमची एकत्र चालवली एवढी वर्ष. सो ते आम्हाला एकत्र घट्ट ठेवून चालण्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी त्यांनी प्रोत्साहन मिळालेलं आहे. सो आम्ही अजूनही ते तसंच मेंटेन करायचं ठेवलेलं आहे. आता इथं आपण गप्पा मारतोय तर आणखीन एक उद्योजक संतोष पाटील आहेत. संतोष, प्रश्न काही विचारायचं? खरं तर उद्योजकतेमध्ये काम करत असताना नेहमी जुनी पिढी आणि नवीन पिढी ज्या वेळा, कारण 40 वर्ष आपल्या उद्योगाला झाले, आणि तुमची दुसरी पिढी, ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या पिढीचे आहात. हो. तर पहिल्या पिढीबरोबर आपणाला संघर्ष कशा पद्धतीचा करावा लागला आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी केली? कारण प्रत्येक उद्योजकाला ही फेजला पुढं सामोरं जावं लागतं. सो काम करत करत राहणे, त्यांचा विश्वास मिळवत राहणे, तो डगमगतो कधी कधी. व्ह्यूज वेगळे वेगळे येतात, पण चर्चेतून ते सुटले पाहिजेत. लीडरचा व्ह्यू घेऊन पुढे चाललं पाहिजे. जरी त्यांचा व्ह्यू घेतला आणि त्याच्यात अपयश आलं तरी तो सगळ्यांचा आहे असं मानून पुढे चालणं.
परत काय त्यामुळे त्यांचं ऐकायचं नाही असं नाही, पण एकत्र येणे, लीडरला अनुभव जास्ती असतो त्याचा ऐकणे. सो शेवटी जुनी पिढी जी आहे त्यांच्या अनुभवाप्रमाणे चालण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी भर ठेवतो. त्यामुळे आम्हाला अडचणी अशा येत नाहीत आणि हळूहळू त्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यामध्ये येतो. बऱ्यापैकी 50% वेळेला आमचेही डिसिशन्स ते घेतात आणि सांगतात ठीक आहे तुम्ही आता पुढे चाला, आणि त्यांनीच तो जबाबदारी पुढे आपल्या अंगावर येते. सो ही देवाणघेवाण आहे एका प्रकारची, आणि त्यात काही न मानून घेता पुढे चाललं की मला असं वाटतं होतं. रेझिलियन्स खूप महत्त्वाचं आहे, आणि समोरच्या माणसाने काय म्हटलेलं नाही आहे हे आपल्याला एकदा समजलं त्याच्यातलं, आणि आपण ते का ऐकलं पाहिजे याच्यावरती थोडं चिंतन केलं की मला वाटतं सगळे प्रॉब्लेम सुटायला लागतात त्या बोर्डरूममधले. याची उदाहरणं म्हणजे बऱ्याचदा प्रॉडक्ट कुठलं काढायचं, किंवा आम्ही एखादी गोष्ट सांगितली त्यांनी दुसरी सांगितली, अशी उदाहरणं आहेत. किंवा आता समजा तुमचे बिझनेसमध्ये पैसे, तुमच्याकडे फ्री कॅश फ्लो आहे, तुमच्याकडे जास्ती पैसे आहेत, मग ते कुठे गुंतवायचे किंवा कुठे नाही गुंतवायचे. मग कधी आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलं ते नाही गुंतवायचे इकडे, तर मग तिथे नाही गुंतवलेले आहेत. पण मग दुसऱ्या वेळेला त्यांनी आमचं ऐकलेलं आहे, मग त्यातलं आउटकम आणि मग पुढे पुढे जाणं. किंवा एक्सपान्शनमध्ये आपण किती एक्सपांड केलं पाहिजे, थोडंच एक्सपांड केलं पाहिजे की मोठं एक्सपांड केलं पाहिजे, त्याचं उदाहरण आमच्याकडे आहे. किंवा इनऑर्गॅनिक पद्धतीने मी असं त्यांना म्हटलेलं आहे बऱ्याचदा की आपण दुसरे व्यवसाय घेऊ, आणि त्यांनी ठामपणे नाही सांगितलेलं आहे. सो हा खूप महत्त्वाचा बिझनेसमध्ये एक विषय आहे की इतर बिझनेस स्टोरीजमधला पण खूप महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही तुमचा फोकस जर लूज केला ना तर निश्चित तुम्हाला तिथून पुढे प्रॉब्लेम येणार. सो मला असं वाटतं त्यांचा सल्ला हा, म्हणजे ते तसं त्यांनी तेवढ्या शब्दात कधी सांगितलं नाही आम्हाला, पण त्यातून आम्ही चिंतन करून घेतलेला मुद्दा असा आहे की डोंट लूज युअर फोकस, प्लीज कीप इट. सर, आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडच्या लोकांना परदेशातल्या चॉकलेटचं जास्त आकर्षण असतं. हो. तर मग म्हणजे एक उद्योजक म्हणून की आपल्याकडच्या ज्या काही चॉकलेट कंपन्या आहेत या कुठेतरी या सगळ्यामध्ये मागे पडतात असं तुम्हाला वाटतं का? आणि जर होत असेल तर मग एक उद्योजक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? सो मागे पडत नाही आहेत, त्या उदयाला येत आहेत. सो आपण पहिली गोष्ट, त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्या सगळ्या उदयाला येत आहेत. आणि मला असं वाटतं की भारताचं नाव हे जगाच्या नकाशावरती, आपण चॉकलेटच्या नकाशावरती आणणार याच्याबद्दल मला काहीही म्हणजे संकोच नाही आहे. आणि भारतातल्या किमान 1 ते 2 कंपनीज ह्या इतक्या उत्तम चॉकलेट बनवतील आणि त्या भारतीय असतील असं नक्की नाव होणार. मला नाही असं वाटत की त्यामध्ये काहीच चॅलेंज येईल. चॉकलेट हाच फोकस असताना तुम्ही इतर पदार्थांकडे कसे वळलात? म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की आम्ही आधी ऑर्डर घेतो मग माल बनवायला सुरुवात करतो, तर मग बाकीच्या पदार्थांसाठी विचारणा झाली होती की तुम्ही त्यांना पिच केलं की आपण असंही करू शकतो? आम्ही दुसरे पदार्थ नाही बनवत, आम्ही अजून चॉकलेटमध्येच आहोत. सो चॉकलेटमधलेच इतर पदार्थ आहेत ते कधी कस्टमरकडनं येतात, कधी आम्ही लॉन्च करतो. चॉकलेटमध्ये काय पदार्थ असतात? मग चॉकलेटची पहिली गोष्ट तर आपण म्हणजे आता एक आम्हाला 2 कळल्या की एक त्या नाही ते त्या ते चोको म्हणजे ते चोको चिप्स किंवा ते दाणे चॉकलेटचे जे तुम्ही बनवले ते, नंतर ते लिक्विड, नंतर ते दुकानांमध्ये मिळणारे बार्स. आपण 2 फोड करूया. आपण चॉकलेट एका गोष्टीला म्हणूया, दुसऱ्या गोष्टीला असं म्हणूया की ते चॉकलेटचं सबस्टिट्यूट आहे, त्याला आम्ही नाव देतो कंपाऊंड. ओके, सो चॉकलेट प्युअर म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्णपणे कोको बटर हे फॅट यूज केलेलं आहे, आणि किमान 28% वरती फॅट आहे, आणि किमान 42% वरती त्याच्यामध्ये कोको आहे. याची ही व्याख्या आहे FSSAIने दिलेली. ती मान्य केली असेल तुम्ही, त्याच्यामध्ये इतर कोणतंही फॅट नसेल वापरलेलं, तर ते चॉकलेट प्युअर चॉकलेट, त्याची किंमत जास्ती असते. पण आपण म्हणतो की एशियामध्ये किंवा इतर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये सगळ्यांनाच हे परवडत नाही. सो हे वेज फॅट यूज करून जे चॉकलेट बनवलं आहे, वेज फॅट म्हणजे त्याचे फ्रॅक्शन्स, म्हणजे कोको बटरच्या स्वभावासारखे त्या वेज फॅटचे गुण असतील आणि ते परफॉर्म करतील. ते जेव्हा वापरलं तेव्हा ते दिसायला चॉकलेटसारखं, टेस्टला काही प्रमाणामध्ये चॉकलेटसारखं, आणि पण त्याची किंमत थोडी कमी, तर त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. सो मला असं वाटतं की आपण एक कोको बटर बेस्ड आणि एक नॉन कोको बटर बेस्ड असे 2 पदार्थ म्हणूया. यामध्ये मग सगळे उरलेले आहेत ते सगळे फॉर्म्स आहेत. फॉर्म्स म्हणजे आकार आणि शेप. मग तो स्लॅब असू शकतो, तो चिप्स असू शकतो, तो चंक असू शकतो, तो बार असू शकतो, ते लिक्विड असू शकतं, असे प्रकारचे, किंवा कॅलेट्स असू शकतात, किंवा त्याला आपण पेस्ट म्हणू शकतो, कधी क्रीम म्हणतो. आता याच्यात कन्फ्युजन काय होतं, एक तर पहिला झाला पदार्थ, दुसरा झाला फॉर्म, तिसरा झाला ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजे आपण कधी त्याला केकवरती लावतो, त्याला स्प्रेडिंग म्हणतो आपण,
आपण जेव्हा त्याला पर्कसारख्या एखाद्या प्रॉडक्ट वेफरवरती लावतो तेव्हा त्याला आपण एनरोबिंग म्हणतो. सो लोक ह्या तिघांचा एक मिश्र करून एक कुठलं तरी नाव बनवतात आणि त्याला नवीन प्रॉडक्ट म्हणतात, पण ते नवीन प्रॉडक्ट नसतं. मुख्य 2 भाग आहेत, कोको बटर बेस्ड, नॉन कोको बटर बेस्ड, आणि त्याच्यामध्ये मग त्यांच्या थोड्या ॲप्लिकेशनप्रमाणे झालेले एक 4-5 पदार्थ. म्हणजे मी असं म्हणेल की चिप्स झाले, पेस्ट झाले, डिप्स झाले, तुमचे कंपाऊंड झाले, चॉकलेट झाले, दॅट्स इट. हे 4 ते 5 पदार्थ. हे 5ही पदार्थ तुम्ही बनवता? 5ही बनवतो. ह्या 5च्या 150 रेसिपीज मून प्रमुख रेसिपीज आहेत. SKUs म्हटलं तर 600 SKUs आहेत. असं त्याचं सगळं मिश्रण आहे. SKUs म्हणजे? SKUs म्हणजे मग ते किलोमध्ये, पॅकिंगमध्ये असे फरक होतं. सेमी नॉकडाऊन युनिट्स म्हणतो आपण त्यांना फुल फॉर्ममध्ये. सो सर आता तुमचे रिटेलला जे मिळतात त्याच्यामध्ये डार्क कंपाऊंडचे 2 प्रकार येतात. एक कंपाऊंड आणि एक ते येल्लो पॅकेजिंग जे येतं, जे कंपाऊंड नाही आहे ते जरा हायर क्वालिटीचं आहे. मग मिल्क कंपाऊंड आहे, मग व्हाईट कंपाऊंड आहे. हो. भारताच्या परिस्थितीचा विचार करताना या 4ही मध्ये कुठलं बनवणं हे सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे? व्हाईट कंपाऊंड. वाय? बिकॉज त्याच्यामध्ये कोणताही तुम्ही एक ब्राऊन फॅक्टरी चालवताय. ती संपूर्ण ब्राऊन आहे, त्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स ब्राऊन आहेत. व्हाईटमध्ये हे तुम्हाला त्याचा कोणताही ट्रेस किंवा कोणताही असा डॉट त्याच्यावरती नसावा, त्यामुळे त्याला संपूर्ण लाईन वेगळी लागते. पण ती लाईन चालावी इतकं तुमच्याकडे प्रोडक्शन व्हावं लागतं. हे एक मेन मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, व्हाईट कंपाऊंडचे टेक्निकली रेसिपी जी आपण म्हणतो ती थोडी अवघड आहे, कारण त्याच्यात मिल्कचा पदार्थ अधिक आहे, ब्राऊन काही नसल्यामुळे. मग मिल्कच्या पदार्थाच्या त्याच प्रकारच्या प्रॉपर्टीज ॲप्लिकेशनमध्ये याव्यात याच्याकरता व्हाईट कंपाऊंड बनवणं जरा थोडं जास्ती कठीण आहे. सर कोकोचा तुम्ही उल्लेख केलात. कोको केरळ, उत्तर कर्नाटकाचा काही भाग म्हणजे मंगळुरूच्या आसपासचा भाग आणि आता आंध्र प्रदेश या भागांमध्ये जास्त मिळतोय. समशीतोष्ण कटिबंधात होणारं हे पीक आहे. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कोकोच्या लागवडीकडे विशेषतः कोस्टल भागामधल्या वळता येईल असा तुम्ही काही सल्ला द्याल का? कारण प्रोडक्शन वाढणं कोकोचं गरजेचं आहे. कोकणामध्ये थोडासा प्रयत्न झाला तर होईल. याला आपण ज्याला म्हणतो 15 अप फ्रॉम द नॉर्थ अँड 15 डाऊन फ्रॉम द इक्वेटर, अशा भागांमध्ये हे उगवतं. त्याला 6 महिने पाऊस लागतो, त्याला दमट वातावरण लागतं, त्याला सावलीतली झाडं लागतात, इतर पिकं सावलीतली लागतात. हे साधारण आपल्याला कोकणात असं सापडू शकतं. तिथे प्रयत्न होऊ शकतो. फार काही कॉन्ट्रीब्यूट होईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की शेतकऱ्याला तेवढं उत्पन्न मिळणं गरजेचं आहे त्या आंतरपिकामधनं सुद्धा. आणि दुसरी गोष्ट, भारताची जी नीड आहे ती आजच 1.5 लाख टन बियांची आहे आणि आपण बनवतोय 18,000 टन. आपण किती जाऊ शकणार आहोत? आपण अवलंबून हे इतर देशांवरती बऱ्यापैकी प्रमाणात राहू. हर्षल जे रिप्रेझेंट करता, सो व्यवसाय असतो, चॅलेंजेस प्रत्येक व्यवसायामध्ये असतात, पण फूड इंडस्ट्रीची अशी कोणती वेगळी चॅलेंजेस आहेत का? कारण एका पॉईंटला तो नाशिवंत माल आहे, एका पॉईंटला त्याची ती क्वालिटी मेंटेन करणं सगळ्या जागतिक प्रमाणानुसार हे तुमच्यावरती बंधन असतं. तर फूड इंडस्ट्रीची वेगळी चॅलेंजेस कोणती आहेत? फूड इंडस्ट्रीची चॅलेंजेस, फर्स्ट ऑफ ऑल फूडला इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर हा खूप मोठा करावा लागतो. कारण शेवटी हे आपण सर्व अन्न आहे ते आपण खाणार आहोत, याची काळजी घेण्यामध्ये मला असं वाटतं हे प्रथम सगळ्यांचं जबाबदारी ठरते फूड इंडस्ट्रीची. पण ते आधी जर करायचं असेल तर त्याचा डिमांड मागवून येईल की नाही हे माहीत नसतं. त्यामुळं हे पहिलं की ते पहिलं हे सगळ्यात मोठी त्याच्यातली चॅलेंज आहे. म्हणजे तुम्ही स्केल काय चालू करायचा आणि तुम्ही प्लांट कितीचा टाकायचा आणि त्याच्यावर खर्च किती करायचा, तर हे तुम्हाला दोघांची सांगड घालावी लागते. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी चॅलेंज आहे. दुसरं चॅलेंज आहे टेस्ट सेन्सरीची. म्हणजे बिस्किटं सगळे लोक काढू शकतात, बनवू शकतात, मग काहीच लोकांची का चालतात किंवा चॉकलेट्स काहीच लोकांची का चालतात. तर मला असं वाटतं सेन्सरी भारताच्या किंवा गिरायकाच्या मनाप्रमाणे अवेलेबल करणं ती डेव्हलप करणं ही एक मोठी चॅलेंज आहे मला वाटतं. कोणती ऑर्डर पूर्ण करणं आत्तापर्यंतच्या सगळ्या बिझनेसमध्ये टफ टास्क किंवा चॅलेंजिंग टास्क होता? जुनी आठवण ताजची आहे आमची. स्ट्राईक झाला होता आमच्याकडे 89ला आणि आम्हाला त्यावेळेस बिया पण मिळाल्या नव्हत्या, केरळमध्ये बिया नव्हत्या. सो मला असं वाटतं, आणि ते आमचं सगळ्यात प्रेस्टिजियस क्लायंट होतं. आणि आज सकाळी मी ताजच्याच ऑफिसमधून आलो इकडे डायरेक्टली. सो मला असं वाटतं, मी लहान होतो तेव्हा, मला आठवतं आहे खूप ताटातूट झाली होती ती ऑर्डर मिळवण्या. म्हणजे ते दिवाळीला त्यांचे गिफ्ट बॉक्सेस ताज काढायचं त्यावेळेला. त्यांचा तो एक मुख्य व्यवसाय बनला होता त्यावेळेला. सो ती एक मला बऱ्यापैकी आठवण वाटते. आणि ITCचं डार्क फॅन्टसी आहे ते मी म्हणेन की त्याचा बऱ्यापैकी वॉल्यूम वाढला एका लेवलला. एवढा वाढला की तो
सडनली 3 महिन्यामध्ये दुप्पट झाला. ती एक पुरवणं मला असं वाटतं बऱ्यापैकी डिफिकल्ट वाटलं मला. आपण 1,000 कोटीपेक्षा जास्त टप्पा गाठला आहे आणि डेट फ्री कंपनी आहे आपली आणि 500 कोटीपेक्षा जास्त रिझर्व आपल्या कंपनीचे आहेत. बिझनेसमन म्हणून खूप मोठं अचिव्हमेंट आहे. पण मला तुम्ही एका वाक्यात सांगू शकाल का बिझनेस म्हणजे काय आणि ते का? सर मला जेवढं व्यवसायामध्ये 23 वर्ष राहून कळालं आहे, मी वडिलांना जवळून पाहतो, ते फायनान्स बघतात आणि मी त्यांच्याकडनं हे शिकलं आहे. सो बिझनेस माझ्या हिशोबाने बिझनेस इज इक्वल टू नेट कॅश फ्लो आणि नेट कॅश फ्लो हा महत्त्वाचा त्यातला शब्द आहे. सो आपण आपला पडता हा दररोज किंवा आठवड्याला किंवा महिन्याला करून पाहिला पाहिजे आणि आपला जो कॅश फ्लो पॉझिटिव्ह नसेल तर आपल्याला काहीतरी बदल हे धंद्यामधले करणं गरजेचं आहे. आपल्याला खाली मूळ मुद्दल कॅश फ्लो ही येणं गरजेचंच आहे व्यवसायामध्ये. फक्त युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे सेल्स मायनस कॉस्ट, फक्त प्रॉफिट येणं गरजेचं नाही, पण नेट कॅश फ्लो येणं खूप महत्त्वाचं आहे. सो बिझनेस इज इक्वल टू कॅश फ्लो, नथिंग एल्स. थँक्यू. आता आपल्या गप्पा सुरू आहेत त्यात ना स्ट्राईकचा 2-3दा उल्लेख झाला. तुम्ही पण उल्लेख केला की 2-3दा तुम्हाला तो स्ट्राईकचा सामना करावा लागला. तर कायम हे म्हटलं जातं की बिझनेस करणं किंवा मोठा उद्योग करणं कठीण आहे, कारण हे सगळे प्रश्न असतात. मग स्थानिक लेवलचे राजकीय दबाव असतील किंवा गुंड वगैरे असतात स्थानिक लेवलचे आणि युनियन्स. तर हे सगळं तुम्ही एक कुटुंब म्हणून, एक बिझनेस म्हणून कसं सांभाळता? कारण हे तर चॅलेंजेस येतच असणार. हो, हे चॅलेंजेस येतात. सो मेन म्हणजे आपण आपल्या कामगारांकडे जर पाहिलं तर पहिले एक पॉझिटिव्ह गोष्टींनी बघूया. त्यांना अधिकार आहे कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा, आपण ज्याला म्हणतो, आणि तो अधिकार असलाच पाहिजे. व्यवसायांनी तो रिस्पेक्ट केला पाहिजे. कलेक्टिव्ह बार्गेनिंग हा चॅलेंज कधी होतो? जेव्हा त्याचा मिसयूज होतो, मला स्पष्ट असं वाटतं. आणि भारतात किंवा काही प्रमाणामध्ये त्याचा मिसयूज बऱ्यापैकी होतो वेगळ्या वेगळ्या बॉडीजकडनं. तो मिसयूज होऊ नये आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये संवाद, कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे तुमच्या कामगारांबरोबर. आणि ते फक्त त्याच वेळेस नाही, ते प्रत्येक वेळेस होणं गरजेचं आहे. आणि ते रिअलिस्टिक असावं, ट्रू टू द सेन्स असावं, कधी ते खोटं नसावं. मला असं वाटतं हे जेव्हा बाळगलं जातं तेव्हा त्याच्यावरती मात करता येते. जेव्हा आपल्याला वेळ येते तेव्हा जर त्याच्यावरती मात करायचं असेल तर आपल्याकडे काही ऑप्शन नसतो, पण त्याला सामोरं जाणं, कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर नेहमी चालू ठेवणं आणि त्यांना योग्य तितकं व्यवसायाला जे सुटेबल आहे आणि त्यांना जेवढं सुटेबल आहे तेवढं योग्य तितके त्यांना सोल्युशन्स त्यातून काढून देणं हाच तुमचा त्यावेळेसचा मार्ग असतो. त्यावेळेस इतर काही नसतं. त्याच्या आधी बरंच काही केलं असेल तर बरं आहे. आम्हाला बाकीचे चॉकलेट्स कंपन्या वगैरे सगळ्या माहिती आहेत, पण आम्हाला मोरडे अजिबात माहीत नव्हते. टू बी फ्रँक. ग्रेट. तुम्ही का प्रसिद्धीपासून दूर राहताय? तुम्ही का लपताय? ओके. हे आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासून आहे की शांत राहून काम करणं याच्यामध्ये जास्ती आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. आज आम्ही आमचे आजोबा पाहिले, माझे वडील पाहिले, इतर माझे काका पाहिले जे व्यवसायामध्ये वगैरे सगळे आहात ते. सो कामावरती फोकस असणं हे जास्ती गरजेचं आहे. सो आपल्याला व्यवसायातली प्रसिद्धी बघायची आहे की प्रसिद्धीचा व्यवसाय करायचा आहे हे आपल्याला ठरवलं पाहिजे. त्यामुळे प्रसिद्धी तुमच्याकडे आली तर ती तिच्या तेवढ्या प्रमाणामध्ये जेवढी ती लागते तितकी ठीक आहे, पण ते तुमचं दैनंदिन काम किंवा व्यवसायामध्ये तिला फार आलिंगन घालणं हे मला वाटतं थोडंसं चुकीचंच ठरतं. म्हणून आम्ही थोडंसं लांब असतो. मोरडे कोणतं चॉकलेट खातात मला सांगा आता. आम्ही आमचंच चॉकलेट खातो. नाही, प्रसिद्धीपासून जे राहुलने विचारलं ते कदाचित म्हणजे बिझनेस टू बिझनेस तुमचा सगळा डीलिंग आहे. हो. ते बिझनेस टू कन्झ्युमर असतं तर कदाचित तुम्ही दूर राहू शकला नसतात. पण ती पदार्थाची प्रसिद्धी केली असती मग आम्ही जास्ती. पण हा स्वतःची प्रसिद्धी किंवा व्यवसायाची प्रसिद्धी आपण याला ज्याला जे म्हणतो त्याच्यापासून आम्ही टाळतो. आणि वेळ पण खूप कन्झ्युम होतो. बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही की त्या ओघामध्ये आपण किती आपला व्यवसायाचा वेळ त्याच्यामध्ये देतोय आणि व्यवसायाला कसं नुकसान होत आहे. अच्छा, खूप जण तुम्हाला हा प्रश्न आय एम शुअर कायम विचारत असतील की यशस्वी बिझनेसमन किंवा उद्योजक व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तर खूप नव उद्योजक आपला हा कट्टा बघत असणार. ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे ते आपला कट्टा पाहत आहेत. ज्यांच्या डोक्यात काही स्टार्टअपच्या कल्पना आहेत ते कट्टा पाहत आहेत. तर तुम्ही त्यांना गायडन्स कसा द्याल? कोणताही बिझनेस असो, किती छोटी कल्पना असो, बिझनेसमध्ये पाय कसे रोवायचे, पुढे कसं जायचं? सो जसं मी आता इंटरव्ह्यूमध्ये मगाशीच सांगितलं की प्रॉडक्ट तुमचं जे काही सोल्युशन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं.
त्याची गरज आहे का कस्टमरला, नाहीतर ते काम करू नका. त्यातनं नेट कॅश फ्लो येतो आहे का याची थोडीफार व्यवसाय चालू करण्याच्या आधी पडताळणी करून पहा, नाहीतर मग तो कसा मिळवता येईल याच्याकडे तुम्हाला सोल्युशन्स पाहिजेत तुमच्याकडे. फोकस हा कधीच ढळून देऊ नका. रेझिलियन्स खूप महत्त्वाचा आहे. पहिली 3 ते 5 वर्ष जर तुम्हाला व्यवसायामध्ये तग धरता नाही आला तर मग तुम्ही व्यवसायात उतरू नका. मला असं वाटतं ह्या आणि डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. बिझनेस किती सक्सेसफुल झाला, मला आजकाल जे जाणवतं, म्हणजे आय बिलॉंग टू द सेकंड जनरेशन, बट इफ आय एम नॉट डिसिप्लिन्ड आय थिंक आय विल नॉट बी एबल टू हँडल द बिझनेस. तर स्वतःचा व्यवसाय करताना सुद्धा तुम्हाला कामामधला डिसिप्लिन, तुमच्या टाईमटेबलमधला डिसिप्लिन, तुमच्या कामाच्या पर्पजमधला डिसिप्लिन हा खूप महत्त्वाचा आहे. तर ह्या 5 गोष्टी मला असं वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत. खरं सगळ्यामध्ये जाहिरात नाहीये कुठे, म्हणजे तुमची जाहिरात फार आम्ही कुठे बघितलेली नाही. ती जाहिरात- वैयक्तिक प्रसिद्धी राहते, पण प्रॉडक्टची प्रसिद्धी पण नाही कधी फार. प्रॉडक्टची प्रसिद्धी एक्झिबिशन्स थ्रू होते बऱ्यापैकी. वर्ड ऑफ माउथ आधीपासूनच झालेला आहे, त्यामुळे आम्हाला तेवढा आत्तापर्यंत इनफ झालेला आहे. पण जेवढी लागेल तेवढी तुम्हाला दिसेल इथून पुढे. आय कॅन टेल यू दॅट. कोणत्याही पदार्थाची टेस्ट डेव्हलप व्हावी लागते. हो. बरोबर. तर पण आपल्या भारतीयांना गोड खायचं याची फॅन्टसी जास्त असते. हो. चॉकलेट हे काही गोड प्रकारात मोडणारं नाहीये, त्याची एक वेगळी टेस्ट आहे. कुछ मीठा हो जाए हे चॉकलेटला कसं काय लागलं, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ज्यांनी ते बनवलं, मी त्यांना ओळखतो ॲक्च्युली. ते कॉईन ज्यांनी केलं कुछ मीठा हो जाए, त्यांना आपण जे गोड खातो त्या गोडमध्ये आमचं चॉकलेट सामावून घ्या असं त्यांना सांगायचं होतं. त्यामुळे त्यांनी कॉईन केलं की कुछ मीठा हो जाए. तुम्ही त्याची आठवण, तुम्हाला चॉकलेटची आठवण तुम्हाला मिठाई खाताना झाली पाहिजे, आणि चॉकलेट हा त्याला एक पर्याय आहे याची आठवण करून देण्यामागची ती कॅम्पेन होती पूर्ण, आणि त्यामुळे ती सक्सेसफुल झाली. त्यामुळे ती तिथे शिरली आतमध्ये, आणि ते कुछ मीठा हो झालं त्याचं सगळं. खरं तर मराठी आपली वृत्ती जी आहे ती नोकरी करा वगैरे अशी मानली जाते. पण तुमच्या वडिलांनी चांगली नोकरी, त्यावेळेला खूप उत्तम नोकरी असेल ती नोकरी सोडून ज्या पूर्ण अनिश्चितता असलेल्या व्यवसायामध्ये जाण्याचा विचार केला. आत्ताच्या तरुणाईकडं तुम्हाला म्हणजे हा जो गुण आहे की नोकरीच्या मागच लागा आणि नोकरीची वाट बघत बसा, आणि मग त्याच्यासाठी नोकरीसाठी काहीही करायला तयार असतात, पण उद्योग स्वतःचा करावा, आपणच 4 जणांना नोकऱ्या द्याव्या, याच्याबद्दल यामध्ये आपण थोडे कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं का? आणि काय केलं तर उद्योजकता आपल्या मराठी तरुणांमधली वाढेल, फक्त नोकरीच्या मागं नोकरीकडे डोळे लावून बसण्याची जी आत्ताची स्थिती आहे ती संपेल? सो आत्ता परिस्थिती बदलते असं माझं मत आहे. सो मराठी माणूस किंवा मराठी युवा जो आहे तो फक्त नोकरीतच राहतो आहे असं नाही आहे. मी बऱ्याच अशा सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजिकल आणि इतर अशा लोकांना भेटलेलो आहे की जे त्यांची नोकरी सोडून त्यांनी स्वतःचे व्यवसाय चालू केलेले आहेत. परिस्थिती बदलती आहे. युवा जो आहे त्यांना जर याचं महत्त्व पटलं की मी माझं भांडवल बनवलं पाहिजे, काहीतरी माझी भांडवल क्रिएट करून मला एक रेग्युलर सोर्स ऑफ माझा इन्कम क्रिएट झाला पाहिजे, याचा ध्यास म्हणून जर त्यांनी घेतला, मला असं वाटतं तो दैनंदिन राहिला तर तो व्यवसायामध्ये जास्ती पडेल. तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आणि प्रत्येक मराठी घरामध्ये मला असं वाटतं की व्यवसायाबद्दल पॉझिटिव्ह बोललं गेलं पाहिजे. मला असं वाटतं ते जास्ती महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण मराठी आपल्या फॅमिलीजमध्ये व्यवसायाबद्दल पॉझिटिव्ह बोलणार नाही त्या विषयांमध्ये, तोपर्यंत त्यांच्यामध्ये ते रुजू होणार नाही आणि त्यांच्यामध्ये ते लवकर येणार नाही. पण ही परिस्थिती पूर्णपणे बदलते. आत्ता बऱ्यापैकी मराठी व्यक्ती हे व्यवसायामध्ये आहेत. बरेच अशी नावं आहेत जी लपलेली आहेत, तेही शाळा आहेत आमच्यासारखे. तुम्हाला कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला यायचं आहे असं गृहीत धरून त्याच्याबद्दलच्या निर्णय प्रक्रियेत कधीपासनं सामावून घेतलं जायला लागलं? घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये डायनिंग टेबलवर बिझनेसच्याच चर्चा व्हायच्या? तुमच्या घरातलं वातावरण कसं असायचं? बिझनेस, आणि बऱ्याचदा असं होतं की बिझनेस वेगळा, कुटुंब वेगळं, फॅमिली टाईम वेगळा. तुमच्याकडे तसं होतं? काय होती परिस्थिती? गोंधळ होता. अच्छा. म्हणजे बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्सच इतके होते की ते आपोआप दिसत होते सगळे. त्यातले टेन्शन्स दिसत होते. मग त्यातून मार्ग कसे निघाले ते दिसत होते. त्यात कधी काही छोट्या कामांमध्ये आम्ही सामावून ऑटोमॅटिकली जात होतो. त्यामुळे आम्हाला त्या कामांची सवय लागली खरं सांगायचं झालं तर. म्हणजे मी जवळजवळ म्हणजे माझे बंधू आहेत ते 1992 पासून प्रोक्युअरमेंट करतात, महेश त्यांचं नाव आहे, ते सामावून गेले. किंवा आमचे काका आहेत ते इंजिनिअरिंगचं संपूर्ण पाहतात. किंवा माझे दुसरे काका आहेत ते संपूर्ण प्लांटचं ॲडमिनिस्ट्रेशन पाहतात.
सो आम्ही प्रत्येकजण आम्हाला आलेल्या चॅलेंजमध्ये आम्ही त्या गोंधळामध्ये सामील झालो, त्याचे सोल्युशन्स काढायचा कोणत्या प्रयत्न केला. टप्प्यापासून, वयाच्या कोणत्या वयापासून? साधारण 16 पासूनच हो कामं. म्हणजे मी आज ताजला सकाळी सांगत होतो, तिथे नवीन परचेस मॅनेजर आले होते, त्यांना मी सांगितलं की मी आज तुमच्याबरोबर वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट निगोशिएट करायला आलो आहे, पण मी 1992 साली इथे डबे उतरवत होतो म्हटलं खालच्या गेटवरती. मी 5 टनाची गाडी खाली करायचो म्हटलं तुमच्या दारामध्ये. सो मी रात्री आम्ही डिलिव्हरी करायचो दिवाळीला 5 टनाची, ताजमध्ये, ॲम्बॅसेडर स्कायचेफमध्ये आणि मॉन्जिनीजमध्ये, आणि मग सकाळी झोपायचो. त्यामुळे असं वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये वेगळी वेगळी कामं केलेली आहेत. म्हणजे ती काही पूर्वीची, म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना तीही कामं केलेली आहेत, आणि आज आम्ही त्याचे ॲन्युअल रेटचे कॉन्ट्रॅक्टचे फायनल करायला जात आहोत. सो वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये आम्हाला सामील करून घेतलं गेलं. स्ट्रक्चर्ड अशी कोणतीही पद्धत नव्हती की डिस्कशन करायचं आहे डायनिंग टेबलवर किंवा काय वगैरे. म्हणून मी म्हणतोय गोंधळ होता, आणि ते ओघाने जिथे काम आहे तिथे तुम्ही जा असं एक पिंड घरामध्ये असल्यामुळे आपोआप त्याच्यामध्ये आम्ही सगळे ओढलं गेलो आणि काम करू लागलो. काम करू लागल्यावर त्याचं महत्त्व कळू लागलं. महत्त्व कळू लागल्यानंतर आपल्या अंगावरती आपल्या खांद्याची जबाबदारी काय आहे ही कळू लागली. त्याच्यापासून तुम्हाला लांब जाऊन चालत नाही. अशी कोणती गोष्ट मी म्हणेन की जी झाली त्याचा खूप मनस्ताप झाला, खूप त्रास झाला, कारण चढ उतार कुठल्याही बिझनेसमध्ये असतात. तर मोर्डेंच्या बाबतीमध्ये ज्याचा भयंकर त्रास झाला आणि ज्याचा अत्यंतिक आनंद झाला, असे प्रसंग, अशा घटना कोणत्या होत्या? त्रास झालेल्या घटना बऱ्याच असतील, पण भयंकर त्रास झाला वगैरे असं नाही काही झालं. असं असं म्हणजे झालंच असं त्याच्यावर कुठेतरी नाव ठेवावं, टीका ठेवावी असं काही वाटलं नाही. ते प्रत्येक याच्यामध्ये तो बिझनेसचा प्रॉब्लेम होता, तो आपण सोडवला, तो आपण पुढे घेऊन गेलो. पण आपण जसं म्हणू की 2-3 गोष्टी झाल्या. ऑफकोर्स लेबरचा उल्लेख झाला, त्याच्यामध्ये क्षणिक आम्हाला वाटलं की हा खूप त्रास झाला, पण ते आमचे संबंध परत प्रस्थापित झाले आमच्या सगळ्या कामगारांबरोबर वगैरे, चांगला गोडवा आहे. दुसरं, आम्ही आपल्याकडे वेज फॅट बेस्ड चॉकलेट आहे ना, त्याच्यासाठी ऑइल इम्पोर्ट होत नव्हतं, म्हणजे गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन्स होते. आम्हाला चॉकलेट विकायला लागायचं, पण वेज फॅट बेस्ड चॉकलेट मलेशियावरून भारतामध्ये यायला लागलं 1998-99ला. त्यावेळेस एक सेलबॉन नावाचा ब्रँड होता, आणि तो चॉकलेट म्हणून विकायचा, आणि आमच्यापेक्षा 100 रुपये किलो कमी नाही विकायचा. म्हणजे तुम्ही विचारलं होतं की हा तुमच्यापेक्षा कमी कोणी नाही आहे का, तर तसे प्रसंग येऊन गेलेले आहेत. आणि आम्हाला 3 वर्ष त्याला सामोरं जावं लागलं. आमचा सेल्स त्यामुळे गेला. म्हणजे एका बाजूने आम्हाला तेल आणता येत नाही आहे, दुसऱ्या बाजूने तुम्ही तसे प्रॉडक्ट्स आणू देत आहे भारतामध्ये. अशा प्रकारच्या गोष्टींचा त्रास झाला त्यावेळेला बऱ्यापैकी. सो ह्या 1-2 प्रसंग त्रास झाल्यासारखे. आनंद, आमचे ग्रोथ रेट्स काही वर्षांमध्ये आमच्या व्यवसायाचे इतके चांगले होते, सो आम्ही त्याचा अल्लद सुखद आनंद एकटे बसून घ्यायचो की ठीक आहे, चाललंय, चांगलं आहे, व्हेरी गुड, काहीतरी नवीन करूया. असे की चॉकलेट म्हणजे जसं राहुल म्हणाला, तो गोडाचा पदार्थामध्ये आता काउंट होतो, पण लोक खूप डाएट कॉशियस किंवा हेल्थ कॉशियस झालेले आहेत. तर जसं मिठाईत एक वेगळं इनोव्हेशन शुगर फ्री मिठाईचं आपल्याला पाहायला मिळालं, किंवा कम्प्लीट ड्रायफ्रूट खजूर बेस्ड मिठाई की ज्याच्यात कुठलाही स्वीटनरचा अंश नाही आहे. ते चिप्स पण बेक चिप्स येतात, चिवडा तसा मिळतो. तसं काही पुढे चॉकलेटमध्ये येऊ लागलं आहे हळूहळू प्रमाणामध्ये, पण तुमचं तसं काही लार्ज स्केलला करण्याचा विचार आहे का, की मी माझ्या कॅलरीजच्या आणि माझ्या डाएटचा कोणताही विचार न करता कितीही चॉकलेट खाऊ शकते, असं चॉकलेट मोर्डे बनवणार आहेत का? असं चॉकलेट बनेल की नाही, पहिली गोष्ट याच्याला मला साशंकता आहे. सो मला वाटलंच होतं असा काहीतरी प्रश्न येईल, त्यामुळे त्याचं उत्तर थोडं तयार ठेवलं होतं. मी माझ्या एका गिरायकाकडे हैदराबादमध्ये गेलो होतो, तो बेकरीचे प्रॉडक्ट्स बनवतो. मी त्याला असंच प्रश्न केला की तू अरे हे शुगर फ्री किंवा थोडं तेल कमी असं का नाही करत. तर तो मला म्हटला की हर्षल, बघ, आपला व्यवसाय इंडल्जन्सचा आहे. माझं गिराईक इथे इंडल्जन्स करायला येतं, मी त्याला काहीतरी कमी इंडल्जन्स कर असं म्हणून मी त्याला काहीही विकत नाही. तुला हवा तितका इंडल्जन्स कर, तुझ्या पोटाला पटेल, तुझ्या हेल्थला पटेल इतका तू कर, हा माझा व्यवसाय आहे असं त्यांनी मला क्लिअरली सांगितलं. म्हटलं तो प्रयत्न करायला जाऊ नको, आपण जे करतोय ते आपण चांगलं करावं. आता याच्यातलं बॅलन्स कुठे साधायचं आहे. सो आपण ज्याला म्हणतो जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला वेगळे आनंद देऊन जातात. आता चॉकलेट हे तुम्हाला इम्पल्स आहे, हे गोडवा आणि कोको आणि तुम्हाला हे एक वेगळा आनंद देणार आहे. सो आमचा रोल तोच आहे, तो आम्ही कमी का करावा, म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या प्रकारे, असं मला प्रश्न पडायला लागला आहे. म्हणजे तो तसाच राहू द्यावा. उठलं ते प्रमाण आपोआप मनुष्याला कळेल की हे प्रमाण माझं अति झालेलं आहे, मीच हे कमी केलेलं बरं आहे, हे त्याचं सोल्युशन आहे. पण हे ट्रेंड्स येतील बाजारामध्ये, त्यातले काही आम्ही निश्चित आणू, कारण ते पदार्थ गिरायकांना लागतील.
पण संपूर्णपणे तसं काही इनोव्हेशन येईल, त्याच्यात काहीतरी वेगळं आपण काहीतरी करू, असं फार नाही होणार. मराठी म्हणून या म्हणजे मराठी व्यावसायिक या व्यवसायातला म्हणून त्याचे काही फायदे असतील, काही तोटे असतील, तर फायदे काय जाणवत आहेत, तोटे काय दिसत आहेत? व्यवसाय मराठी म्हणून फायदे असे मला फार म्हणजे नाही, म्हणजे कामातच आहोत, पण ऑब्व्हियसली सगळ्यांना त्याचा अभिमान खूप आहे. तो अभिमान लोकांच्या डोळ्यामध्ये आपण जेव्हा पाहतो किंवा समाज जेव्हा आपल्याला उद्युक्त करून सांगतो, खूप सुखाचं असतं ते, खूप चांगलं वाटतं. तुम्हाला एक वेगळी पोझिशन त्याच्यामध्ये दिसते तुमची. तसे वेगळे फायदे काही नाही आहे. नुकसान कमी मराठी लोक व्यवसायामध्ये असल्यामुळे इतर सगळी लोक, अरे हा कसा काय याच्यामध्ये, मग याला काय प्रॉब्लेम करता येईल आपल्याला, किंवा याला काय त्रास होईल, असंही ते त्या प्रकारचं नुकसान आहे. इतर तसे काही मराठी म्हणून काहीच हे नाही आहे. मराठी म्हणून दुसरं एक असं आहे की बऱ्याचदा मराठी व्यवसायामध्ये किंवा एवढ्या चांगल्या व्यवसायामध्ये तुम्हाला कमी लेखलं जातं किंवा तुमच्याकडे खाली बघितलं जातं की तुम्ही हे करू शकता, अशा शंकेने तुमच्याकडे पाहिलं जातं. पण मला असं वाटतं जेव्हा आपले पदार्थ बोलतात, जेव्हा व्यवसाय बोलतात, जेव्हा आपलं एवढ्या वर्षाचा 40 वर्षाचा रेकॉर्ड बोलतो, तेव्हा लोक लक्षात ठेवतात. म्हणजे आज कितीतरी आपले व्यवसाय आहेत, फार्मामध्ये आहेत, मी इतर लोकांना जाणतो, सॉफ्टवेअरमध्ये आहेत, लोक त्यांचा खूप रिस्पेक्ट करतात, मला असं वाटतं. तुम्ही किती चॉकलेट खाता कुटुंबामध्ये? कधीच मोजत नाही, पण मी साधारण दररोज किंवा दर 2 दिवसाला टेस्टिंग ऑफिसमध्ये चालूच असतं. माझे ग्रॅम्स किती होतात मलाच माहीत नाही. माझ्याकडे पाहून तुम्हाला सांगता आलं तर बरं होईल. पुढचं स्वप्न काय आहे? म्हणजे अर्थात जगातल्या बेस्ट कंपनीशी कॉम्पीट करणं, किंवा तुम्ही म्हणालात की अरे ही कंपनी आपण अक्वायर करायला हवी आणि जिथे चॉकलेट तिथे मोरडे, असं समीकरण तयार करण्यासाठी तुम्ही काय स्वप्न पाहताय आता पुढची? भारताला चॉकलेट, जगाच्या चॉकलेट नकाशावरती नेऊन ठेवणं, एवढं एकच स्वप्न आहे. आणि व्यवसाय हा उत्तम ते उत्तम पद्धतीमध्ये करणं, आणि व्यवसाय व्यवसायासारखंच करणं, दुसरं कशासाठी नाही. दॅट्स इट. असं आहे की चॉकलेटशिवाय ना कोणतंच सेलिब्रेशन पूर्ण होत नाही, किंवा चॉकलेट हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं टेम्पटेशन असल्यासारखं आहे. की आय एम शुअर की जगात असा माणूसच नाही सापडणार की जो म्हणेल की मला चॉकलेट आवडत नाही म्हणून. तुम्ही लोकांच्या आयुष्यातला गोडवा वाढवताय, तुमच्याही बिझनेसमधला गोडवा उत्तरोत्तर असाच वाढत राहू, या आमच्या शुभेच्छा आहेत. आणि मनापासून आभार कट्ट्यावर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.